मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता अन्नपूर्णा आजी राजनला विचारत असते की अरे तू तर म्हणाला होता की कमळीच्या गावाकडे काहीतरी झालेलं आहे, मग तू बंड्याला फोन करणार होता, काय झालं? बंड्याला फोन लागला का असं विचारते। नाहीतर तू एकदा परत फोन लाव, मी तिच्याशी बोलते आणि त्याशिवाय मात्र मला खरंच चैन पडणार नाही। म्हणून अन्नपूर्णा आजींना सुद्धा आता काळजी लागलेली असते, नक्की तिकडे काय झालं असेल। आणि तेवढ्यात बंड्याचा फोन लागतो तर बंड्या आता तिकडे जातच असतो आणि बंड्या आता फोन उचलतो आणि राजन काका बोला ना। तेव्हा राजन काका विचारतात की काय झालं बंड्या? अरे कमळी तुझ्या सोबत आहे, कारण आईला तिच्याशी बोलायचं होतं। तेव्हा आता बंड्या म्हणतो की हो, मी कमळीच्या घराकडेच आलोय आणि तू 2 मिनिटं फोन चालू ठेवा। आणि तेवढ्यात बंड्या आता घरीच येतो। आता ऋषी आणि आता सरोज हे समोर बसलेले आहेत, एकमेकांना आता ते सत्य सांगत आहेत। आणि तेवढ्यात बंड्या येतो। बंड्या म्हणतो की सरू काकी, अगं अन्नपूर्णा आजींचा फोन आहे आणि कमळीशी त्यांना बोलायचं आहे। तेवढ्यात सरोज म्हणते की अरे ती आत्ताच कुठेतरी बाहेर गेली। तर बंड्या आता म्हणतो की हॅलो आजी, कमळी आत्ताच कुठेतरी बाहेर गेलेली आहे, सरोज काकी सांगतात। तेव्हा आता अन्नपूर्णा आजी म्हणते की हो का? अरे मग तिची आई असेल, तिच्याकडे दे बरं फोन, मी त्यांच्याशी बोलते। तर बंड्या आता सरोज काकीला म्हणतो की आजींना तुमच्याशी बोलायचं आहे। तेव्हा आता सरोज तर कावरी बावरी होते आणि शेवटी तिला तो फोन घ्यावाच लागतो आणि आता तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं। सरोज मात्र फक्त हो म्हणते। तर अन्नपूर्णा म्हणते की मी अन्नपूर्णा महाजन बोलत आहे, मी कमळीची आईच आहात ना? आणि कमळीला काय झालं? ती खूप उदास आहे, गावाकडे काहीतरी घडलेलं आहे असे कळाले, म्हणून तिची विचारपूस करण्यासाठी मी फोन केला होता, मला राहवलंच नाही। तेव्हा मात्र आता सरोज म्हणते की हो ना, उदास तर आहेच, कारण आमचे आबा गेले, तिचा तिच्या आबावर खूपच जीव होता। सरोज सांगताना रडत आहे। हे ऐकून अन्नपूर्णा आजींना धक्का बसतो। त्या म्हणतात की अरे बापरे, हे तर खूपच वाईट झालं, म्हणजे कमळीपर्यंत हे दुःख खरंच पोहोचू नये यासाठी मात्र तू किती वर्षभर सहन केलंच, खूपच धीराची आहेस ग तू, यासाठी मात्र फार मोठं काळीज लागतं। तेव्हा सरोज रडत आहे आणि हे बघ तुझी लेकचं काय, अगं मी तर तिला चांगलं ओळखते, तिचा तिच्या आजोबावर खूपच जीव असणार आहे आणि ती मुलगी खरंच खूप प्रेमळ आणि गुणी आहे, तिला किती दुःख झाले असेल हे मी समजू शकते। त्यावरती सरोज म्हणते की हो ना, पण आता तिने वेगळंच एक खूळ डोक्यामध्ये घेतलेला आहे, मुंबईला परत येणारच नाही असं म्हणतेच, राहायचं म्हणते गावाकडे। तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की अगं हे बघ थोडेसे दिवस जाऊन दे, नंतर खरंच तिला समजेल आणि ती नक्की सर्व काही पुन्हा इकडे यायला तयार होईल, एकदा तिला दुःखातून बाहेर येऊन दे, सगळं काही ठीक होईल। तेव्हा सरोज म्हणते की हो ना, आणि मला सुद्धा तेच वाटतं की तिने समंजसपणाने पुन्हा मुंबईला यावं, म्हणून शिकून खूप मोठं व्हावं। ऐकून अन्नपूर्णा आजी म्हणते की हो, हेच बघ सगळं काही ठीक होईल, तू काही काळजी करू नकोस। आणि हे बघ तुला एक सांगू, मी तुझ्याशी पहिल्यांदाच बोलते असं मला नाही वाटत, आणि का कुणास ठाऊक खूप जवळच्या व्यक्तीशी बोलते असं मला वाटतं। आणि पोरी तू कशी आहे, ठीक आहेस ना? तेव्हा सरोजला मात्र खूपच डोळ्यामध्ये पाणी येते, ती रडतच म्हणते की हो मी ठीक आहे, आणि तुम्ही कसे आहात, आजोबा कसे आहेत? तेव्हा हे ऐकून अन्नपूर्णा आजी म्हणते आमच्या सगळ्यांबद्दल अगदी तुला माहितीच आहे, आणि कसं आहे आजोबा जरा आजारी आहेत, कारण जेव्हा कमळी गावाकडे जायला निघाली होती तेव्हाच मात्र ते खूप आजारी होते, आणि हे मात्र मी कमळीला नाही सांगितलेलं, नाहीतर ती गावाकडे आली नसती। आणि हे बघ तू सुद्धा तिला हे सर्व सांगू नको। आणि तेवढ्यात राजन आईला म्हणतो की आई मला बोलायचं आहे। तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की 1 मिनिट, माझा मुलगा राजन बोलतोय, जरा बोल त्याच्याशी। आणि तेव्हा राजन फोन घेतो तर सरोजला खूप मोठा धक्काच बसतो। राजन म्हणतो की हॅलो, कमळीची आईस ना? तर आता सरोज रडत असते आणि तिचा आवाज ओळखेल राजन, म्हणून ती लगेच फोन कट करते। तेव्हा आता राजन हॅलो हॅलो करतो आणि फोन कसा कट झाला असा तो म्हणतो। तर अन्नपूर्णा आजी म्हणते की अरे हे बघ गावाकडे मात्र रेंजचा प्रॉब्लेम असतो, काहीतरी नेटवर्क इश्यू असेल, झाला असेल कट। हे बघ राजन, अरे कमळीचे आजोबा गेलेले आहेत, तिचा मात्र त्यांच्यावर खूपच जीव होता, मोठ्या आनंदात मात्र आता तिचा रिझल्ट लागल्यानंतर ती सर्व काही सांगायला गेली होती, परंतु ते गेल्यानंतर हे सर्व काही घडले आणि खरंच ही पोर खूप दुःखात असेल। त्यानंतर इकडे कमळी मात्र खूपच हर्ट झालेली असते, तिला आता सरोज तिच्याशी खोटं बोलल्याने तिला वाईट वाटतं। आणि जेव्हा ती आता एका ठिकाणी येऊन बसलेली आहे तेव्हा तिला आठवतं केशव ऋषीजवळ मात्र आईने जे कानातील दिले असते रिंग्स, आणि ते ऋषीने तिला दिलेला आहे, ते सगळा क्षण तिला आठवतो। जेव्हा मात्र ती आता नयनताराच्या घरी गेलेली असते आणि सरोजच्या पाया पडलेली असते, तेव्हा तिच्या डोक्यावर जेव्हा सरोजने हात ठेवलेला आहे तो स्पर्श मात्र आता कमळीला एका आईसारखाच वाटलेला असतो। तेव्हा सुद्धा सरोज आपल्याशी काहीच बोलली नाही, याचं तिला वाईट वाटतं, म्हणजे इतक्या जवळ येऊन सुद्धा आईने आपल्याला ओळख दिली नाही। आणि जेव्हा ऋषी
आणि कमळी एकत्र अभ्यास करत होते. ऋषी तिचा अभ्यास घेत असतो त्यावेळेस सरोज आलेली आहे आणि कमळीची आणि तिची ओळख झालेली आहे. तेव्हा सरोजने डोक्यावर पदर घेतलेला असतो. जेव्हा साखरपुडा ठरलेला आहे त्यावेळी सुद्धा ते ऋषी आणि कमळी आईच्या म्हणजे सरोजच्या पाया पडलेले आहेत. त्यावेळी सुद्धा आईने ओळख दाखवली नाही. या सगळ्याचा विचार करून कमळीला वाईट वाटतं, ती रडत असते. त्यानंतर इकडे आता ही कामिनी आता बाबांच्या रूममध्ये येते आणि हॅलो करते. बाबांचा पाय धरत म्हणते की म्हाताऱ्या सॉरी. बाबा तिच्याकडे रागाने बघतात. ती काय म्हाताऱ्या कशी अवस्था करून घेतलीस, छान मस्तपैकी खुर्चीमध्ये बसून राहायचा, लोक काय म्हणतात कोण काय बोलतं याकडे लक्ष द्यायचा, सगळं कसं छान चाललं होतं बघ, आता तुझी अवस्था कशी झाली. हे बघ तू श्वास आहे म्हणून सगळेजण तुला माणूस म्हणत होते, पण आता कसं झाला तर अगदी दगडासारखा बनलेला आहे दगड. ती काही पण म्हण की वहिनीचं जे काही व्रत होतं ते मात्र कामी येत होतं आणि त्यामुळे मात्र आता तुझ्यावर हा प्रसंग आला होता. आणि हे बघ तू इतका चिवट आहेस, गाडी खाली येऊन सुद्धा शेवटी तू जिवंत राहिलास आणि तुझी ही जी जन्मरेषा आहे ना ती खूपच बळकट दिसते. आता मात्र मी असं काहीतरी प्लॅन करणार आहे. ज्या बाई आहे की रोज तुला इंजेक्शन देण्यासाठी येतात त्या नर्स बाई, आणि ज्या रोज तुला इंजेक्शन देण्यासाठी येतात आणि त्या इंजेक्शन मध्ये मात्र मी आता विष घालणार आहे. जे कसं होईल की आपोआप सगळा काही खेळ खतम होईल. पण कामिनी आता जोरजोराने हसायला सुरुवात करते. बाबा बिचारे फक्त आता भीटी बघत असतात. त्या सलाईनकडे बोट दाखवत म्हणते की हे बघ आणि मोठमोठ्याने हसते, टाळ्या सुद्धा वाजवते. तेवढ्यात अन्नपूर्णा तेथे येते. अन्नपूर्णा रागाने कामिनीला म्हणते की कामिनी नक्की काय सुरू आहे, काय चालले इथे, काय करतेस तू, त्यांची तब्येत बरी नाही आणि तू हसत का उभी आहे. तेव्हा कामिनी म्हणते की हसू नाही तर काय करू, कारण माझ्या दादाला असं बघताना मात्र खूप वाईट वाटलं. माझा दादा काही बोलू शकत नाही आणि ना काही ऐकू शकत नाही, म्हणून तर त्याला हसवण्याचा मी प्रयत्न करत होते. लहानपणीच्या सगळ्या काही गोष्टी सांगून, आणि तुला तर माहितीच असेल की मी काय गोष्टी सांगत होते. आणि लहानपणी तो म्हणायचा की मी कसं त्या फिनिश पक्षासारखा आहे. सगळ्यांना मात्र तो हे सांगायचं की मी फिनिक्स पक्षी आहे, मी असा राखेतून वर उठेल. तेव्हा आता अन्नपूर्णा आजी म्हणते की हो का, मग आजपर्यंत मात्र कधीही असं तुला असं तुझ्या दादाशी येऊन बोलावंसं वाटलं नाही का, मग आजच तू काय हे बोलण्यासाठी आलेली आहेस. तेव्हा आता कामिनी रडण्याचं थोडंसं नाटक करते आणि म्हणते की बहिणी अगं तू माझा भाऊ आहे आणि याचं मला खूप वाईट वाटतं. अन्नपूर्णा म्हणते की हे बघ आजपर्यंत मात्र मी सगळ्यावर विश्वास ठेवलेला आहे, पण आता नाही, कारण आता वेळच तशी आलेली आहे. माझं सगळ्यावर लक्ष आहे पण तुझ्यावर मात्र जास्त आहे, त्यामुळे हे निघ इथून. त्यांना एकतर काही ऐकायला येतच नाही आणि तू कशाला काय बोलतेस ते निघतेस ना. तेव्हा आता कामिनी रागाने मागे वळून बघते आणि आपल्या पांढऱ्या केसाच्या पट्ट्यावरून हात फिरवते. त्यानंतर आता इकडे अनिका मात्र इकडे कमळीच्या गावाला आलेली असते सिद्धटेकला, आणि तेथील आता ती जे काही आजूबाजूला बसलेले लोक आहेत त्या प्रत्येकाला म्हणते की एक्सक्यूज मी, परंतु अनिकाकडे कोणी लक्ष देत नाही. अनिका म्हणते की काय कोणीच लक्ष देत नाही, गेला निघून. आणि गाडीच्या खाली उतरत म्हणते की मला ॲटिट्यूड दाखवतात, तुम्हाला माहिती नसेल अनिका महाजन आहे, अनिका महाजन इडियट्स. आणि आता तेथील एका माणसाजवळ येते आणि म्हणते की एक्सक्यूज मी, तुम्ही कोणी असा मुलगा बघितलेला आहे का जो गावाकडे आला, तो एकदम असा उंच आहे, हँडसम आहे आणि खूपच मस्त असेल. आता खूपच लाजत हे सर्व त्या माणसाला विचारत असते. तेव्हा मात्र आता तो दादा नाही म्हणतो. त्यानंतर आता दोन पुढे काका बसलेले आहेत आणि त्या म्हाताऱ्या काकांजवळ ती येते आणि आता त्यांना विचारते की तुम्ही असा मुलगा बघितलेला आहे की जो हँडसम आहे, चार्मिंग आहे आणि टॉल आहे. तेव्हा आता तो काका म्हणतात की काय टॉल, अहो इथे कुठे टोल नाका आला, काय विचारतात तुम्ही. तेवढ्यात मात्र ते काका म्हणते की तुम्ही एक काम करा, अगदी पुढच्या 10 किलोमीटर जा, एक फाटा लागतो आणि तेथून मात्र मेन हायवे धरायचा आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर आलं की टोल नाका. तेव्हा आता अनिका त्यांना म्हणते की टोल नाका नाही, टॉल. आणि टॉल म्हणजे काय, यांना कसं समजायचं तेच काही अनिकाला कळत नसतं. आणि आता परत म्हणते की बाय द वे, म्हणजे तुम्हाला मला हे विचारायचं आहे की तुम्ही असा मुलगा बघितला का गावात सूट वगैरे घालून आलेला आहे. आता ते दोघंही म्हणतात की सूट नाही, असं कोणी नाही बघितलं. आता अनिका वैतागते आणि म्हणते की आता ह्या विलेज मध्ये मात्र मी ऋषीला कुठे शोधू. आणि परत ती आपल्या गाडीजवळ येते आणि तेव्हा तेथे आता एक बाई पाणी आणण्यासाठी जात असते. तेव्हा अनिका तिला आवाज देते की ए लेडी कम नाऊ. आणि तेव्हा ती बाई तिच्याजवळ येते तर आता अनिका तिला इंग्लिशमध्येच विचारते, असं हँडसम, चार्मिंग आणि असा टॉल असणारा मुलगा येथे गावाकडे आलेला बघितलेला आहे का. तेव्हा ती बाई मात्र असं तोंड वाकडं करून रिॲक्ट होते, तिथून निघून जाते. अनिका म्हणते की काय ग असं का रिॲक्ट होते. रागाने तिला वेडपट म्हणून आपल्या गाडीजवळ येऊन बसते आणि म्हणते की यार कसले लोक आहेत त्या गावामध्ये, या सगळ्यामध्ये मी ऋषीला कुठे शोधू, कसं शोधू विचार करत असते. आणि तेवढ्यात तिच्या डोक्यात काहीतरी आता विचार येतो आणि एक सेकंद ऋष मात्र त्या गावछापला भेटायला आलेला आहे, तो तिच्या सोबतच राहत असेल, त्यामुळे मला मात्र त्या गावछापचं घर शोधावं लागेल आणि लेट्स गो. आणि तसं ती स्वतःला म्हणून आता गाडीमध्ये बसणार
तोच आता एक अति सायकल चाकाची तेथून त्या खड्ड्यातून जाते आणि त्या खड्ड्यातील जे काही आता हे पाणी आहे गटारीतील ते सगळं काही अनिकाच्या अंगावर उडतं. आता मात्र त्या गाडीवरून चालवणारा जो काही माणूस आहे तो म्हणजे ऋषीने आता जो काही त्याच्या डोक्याला उपरणं वगैरे बांधलेला आहे आणि तो गायांचा चारा आणण्यासाठी मात्र तिथून जातो आणि हे सगळं काही अनिकाच्या तोंडावर पाणी उडून गेलेलं असतं. अनिका आता जोरात म्हणजे रागाने म्हणते की इडियट. तेव्हा ऋषी म्हणतो की सॉरी. तर अनिका खूपच चिडते. अनिका म्हणते की सॉरी काय सॉरी, थांबा त्याला बघते. आता ऋषी आता ते जे काही गाडी वगैरे घेऊन आपल्या गोठ्यावर येतो. अनिका सुद्धा त्याचा पाठलाग करत त्या गोठ्यावर येते. आपलं जे काही दुधाच्या कॅन वगैरे आहे तर तो ठेवत असतो आणि तेवढ्यात अनिका गाडीच्या खाली उतरते. माझ्यावर चिक्कल फेकतोस, थांब मी तुझ्याकडे बघतेस. रागरागाने ती ऋषीवर धावून येत असते. ऋषीचा चेहरा मात्र आता तिकडे असतो, तो पाठमारा उभा असतो आणि अनिका रागरागाने येत असते. तर समोर मात्र आता गाईचं शेण दिसतं आणि त्या शेणाला बघून अनिकाला खूपच किळस येते आणि आता आपलं नाक दाबून म्हणते की खरंच किती घाणेरडी जागा आहे ही. तरी सुद्धा मात्र आता ती म्हणते की याच्याकडे बघतेस आणि लगेच रागरागाने येते. ऋषीचा हात धरते आणि त्याच्या कानामागे द्यायला जाणार. तोच लगेच आता ऋषी अनिकाकडे बघतोय आणि अनिका ऋषीकडे बघते. दोघं एकमेकांकडे पाहता ती म्हणते की ऋषी तू आणि तू अशा कपड्यामध्ये, अरे ऋषी किती घाणेरडा वास येतो तुझ्या कपड्यांचे, सगळं चेंज कर आणि इथे काय करतोस, इथे हे सगळं काम करतोस, तू हे काम का करतोस, काय चाललं नक्की, तू बरं आहेस ना, ठीक आहेस का, असे सगळे काही प्रश्न एकाच वेळेस विचारते. ऋषी म्हणतो की वैतागून तू इथे कशाला आलीस, जा ना इथून, कशाला आलीस बरं. तेव्हा अनिका म्हणते की मी जाऊ आणि अरे तू मला का विचारतो, मी तुला विचारायला पाहिजे की तू इथे कशाला आलास आणि हे सगळं काम तू का करतोस, तुला हे काम कोणी करण्यासाठी सांगितले आणि हे सगळं ते गावचपनेच केलं असेल, हे सगळं तिचंच काम असेल, सापडून दे. असं कसं मात्र तू म्हणजे हे काम करतोस आणि ती तुला ह्या कामाला लावते, हे सगळं काम तू का करून घेतोस, नको ना करू, तू कशाला ऐकतो, जा इथून चल. आणि तेवढ्यात बंडा येतो. आता ऋषी मात्र तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नसतो, तो त्याचं काम करत असतो. बंडा आता तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की ही इकडे काय करते. तेवढ्यात अनिका बंडाला पाहते आणि म्हणते की गावछाप, अरे तू इथे आहे म्हणजे नक्की तुमची गावछाप गँग इथेच असणार आहे. तुम्ही हे सगळे गावछाप लोक मिळून मात्र माझ्या ऋषीला इकडे कामाला लावलं, मला लाज वाटते की नाही म्हणून बंड्यावरच ओरडते. ऋषीला राग येतो. ऋषी अनिकावर ओरडतो, हे बघ अनिका, येथे मी माझ्या मर्जीने आलो आणि हे सगळं काही काम ते माझ्या मर्जीने करतोय. तू काय इथे आलीस यार, जा ना तू एका मुंबईला आणि प्लीज माझं डोकं खाऊ नकोस. ऋषी ऊस तोडायला घेतो. तेव्हा आता अनिका त्याला विचारते की अरे पण तू हे सर्व का करतोस, कशासाठी करतो आणि कुणासाठी करतोस. तेवढ्यात बंड्या म्हणतो की तो हे सर्व कमळीसाठी करतोय. तेव्हा आता अनिका म्हणते की काय बोलतोस, हॉट त्या गावछापसाठी, अरे पण का हे सर्व करतो. तेव्हा आता बंड्या सगळं काही सांगतो. अनिका हे ऐकून म्हणते की हॉट म्हणजे ती तिकडे रुसून बसलेली आहे आणि तिच्यासाठी हा इकडे सगळं काही काम करतो. तर ऋषीला म्हणते की अरे यार ती रुसून बसलेली आहे ना, बसून दे आणि तशीही ती आपल्याला मुंबईमध्ये नकोच आहे. ऋषी तू चल बरं, मी तुला घेऊन जाते, चल लवकरात लवकर चल. तेव्हा आता ऋषी म्हणतो की हे बघ तुला नाही कळणार, तू इथून जा, मला एकही प्रश्न विचारायचा नाही आणि इथे थांबायचं सुद्धा नाही, इथून निघायचं आणि कमळीला घेतल्याशिवाय मी काही मुंबईला येणार नाही. हे ऐकून आता अनिका म्हणते की ओके फाईन. तेथे पोत्यावर बसते आणि म्हणते की हो मी सुद्धा ठरवलेलं आहे की मी तुला मुंबईला घेतल्याशिवाय मी सुद्धा इथून नाही जाणार. तेव्हा आता ऋषी म्हणतो की ठीक आहे, तुला जे काही करायचं आहे ते तू करू शकते. ऋषी त्याच्या कामाला निघून जातो. अनिका म्हणते की अरे ऋषी थांब ना आणि बंड्याला आता लगेच अनिका म्हणते की बघतो काय माझ्याकडे, पाणी दे मला क्लीन करण्यासाठी. तेवढ्यात आता बंड्या तेथील एक बादली उचलतो आणि अनिकाला म्हणतो की धर ही बादली. तेव्हा आता अनिका म्हणते की या पाण्याने मी स्वतःला क्लीन नाही करणार. त्यावरती आता बंड्या म्हणतो की मग तुझ्या गाडीमध्ये पाणी असेल आणि करून नाही तर बस अशी आणि ती बादली तिच्यासमोर टेकून देतो. अनिका वैतागून गाडीजवळ येते. त्यानंतर आता इकडे नयनतारा ही अन्नपूर्णाकडे आलेली आहे आणि अन्नपूर्णाला म्हणते मला हे सगळं खूप उशिरा कळले आणि ज्यानंतर कळले तर त्यानंतर आता इतकी कामं होती, लक्षातच आलं नाही, वेळच नाही मिळाला. अन्नपूर्णा आजी म्हणते की अगं जाऊन दे, काही हरकत नाही. नयनतारा विचारते की मला एक गोष्ट सांगा बरं, हे सगळं इतकं केव्हा झालं, ते पोलिसांनी काही निदान वगैरे केलं का, काही त्यांना कळाले का. आता अन्नपूर्णा म्हणते की नाही, अजून ठोस असं काही कळलेलं नाही, पोलिसांचा तपास खूप जोरात सुरू आहे. आणि तेवढ्यात कामिनी तिथे येते. अन्नपूर्णा कामिनीकडे पाहते आणि नयनताराला म्हणते की काय नयनतारा, अगं कशी आहेस, बऱ्याच दिवसातून आलीस, बरी आहेस ना. तेव्हा नयनतारा म्हणते की हो मी बरी आहे आणि तुम्ही कशा आहात, जे मला असे कळाले की तुम्हाला सुद्धा किडनॅप केलं होतं. तेव्हा आता कामिनी डोळ्यामध्ये पाणी आणते नाटक करत आणि नको त्या आठवणी आणि माझं सोड, अगं त्याने माझ्या दादाची जी अवस्था करून ठेवलेली आहे ना ती मला नाही बघवत, पाहिलंच ना दादाची अवस्था तू कसा पडला तो. तेव्हा नयनतारा विचारते की तुम्हाला पक्की खात्री आहे का हे सर्व ते एकाच माणसाने केलेलं आहे म्हणून. तेव्हा आता कामिनी म्हणते की माहिती नाही आणि शेवटी मी शोध घेतल्याशिवाय नाही राहणार. आता नयनतारा विचारते की तुम्ही पोलिसांना हे सर्व सांगितलेले आहे ना व्यवस्थित.
आता कामिनी म्हणते की हो हो. मनात आता ती म्हणते की नयनतारा काही माझी झडती वगैरे घेण्यासाठी आलेली आहे की काय, माझी खूपच पोलिसांसारखी चौकशी करत आहे. तेवढ्यात कामिनीला फोन येतो. कामिनी म्हणते की 1 मिनिट आणि बाजूला जाते. तेवढ्यात कामिनी आता अनिकाचा फोन असतो. बाजूला जाऊन म्हणते की बोल ना. तर अनिका म्हणते की ग्रॅनी आजी हे बघ ऐकून घे, मी ह्या कमळीला मारून टाकणार आहे. या गावछपच्या डोक्यात दगड घालून तिचा गेम ओव्हर करते. अगं तिने माझ्या ऋषीला कामाला लावलेला आहे. ऋषी मात्र इनोसंट आहे. त्याला खरंच काही कळत नाही. त्याला जर मी सांगायला गेले तर तो मला म्हणतो की येथून निघून जा. तेव्हा आता कामिनी विचारते की अगं पण नक्की काय झालं. त्यावरती अनिका म्हणते, ती सांगायला सुरुवात करते की ऋषी येथे तिच्या गावाला आलेला आहे आणि नुसतं आला नाही तर तिच्यासारखा गावछप बनून फक्त काम करतोय, ते पण तिच्यासाठी. तिच्यासारखे घाणेले क्लोथ घातलेले आहे, कपडे वगैरे. येथे मात्र घाणेरड्या गोठ्यात राहतो. खूप वास येतोय तिथे. कामिनीला आनंदच होतो. ती विचारते की मला सगळं काही डिटेल मध्ये सांग बरं. आणि सगळं काही प्रकार सांगते आणि म्हणते की ती नयनतारा वेडी आहे का, तिने ऋषीला इकडे येण्यासाठी का परमिशन दिली असेल, ते पण त्या गावछप सोबत. आता हे सर्व ऐकल्यानंतर कामिनी म्हणते की हे बघ ऐकून घे, हे बघ फोन चालू ठेव, मी बोलते तू फक्त ऐक. कामिनी मुद्दाम आता ही नयनताराच्या जवळ येते आणि त्यानंतर इकडे कमळी खूपच नाराज होत बसलेली आहे. तर निंगी येते. निंगी कमळीला म्हणते की कमळे ए कमळे, किती वेळ तू इथे बसून राहणार आहे, चल ना. कमळी म्हणते की तुला जायचं असेल तर तू जा, परंतु मला समजवण्याच्या भानगडीत पडू नकोस. तेव्हा आता निंगी म्हणते की कमळे तुझं काय सुरू आहे, आबा गेल्याचं तुला खूप दुःख झालेलं आहे, मला कळतं आणि मला सुद्धा झालेलं आहे, पण तुला हे वाटत नाही का तू फक्त तुझा विचार करते. सरू काकी या सगळ्याचा विचार मात्र तुझ्या डोक्यात का येत नाही. तेव्हा आता कमळी रागावते आणि म्हणते की त्यांचा विषय घेऊच नको, कारण त्या दोघांनी माझ्यापासून सगळं काही लपवलेलं आहे. मुंबईत आली, ऋषी सरांच्या घरी राहिली, मग तिने एकदा तरी सांगायला हवं होतं, एकदा तरी मला भेटावंसं का वाटलं नाही तिला. तेव्हा आता निंगी म्हणते की हे बघ कमळे, अगं सरू काकीची काहीतरी अडचण असेल त्यामुळे ती असं नाही करणार. त्यावरती कमळी म्हणते की नाही निंगी, मला ह्या विषयावर बोलायचंच नाही. ठीक आहे तू इथेच बस आणि मी जाते, असे बोलून निंगी रागाने निघून जाते. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. सरोज काकी मात्र आता ही ऋषीला फोन करते आणि म्हणते की कमळी सकाळपासून चिडून गेलेली आहे, अजूनपर्यंत ती नाही आली. त्यानंतर मात्र इकडे आता ऋषी कमळीची समजूत काढायला येतो आणि तिला म्हणतो की हे बघ कमळे, मी तुला सांगितलं ना की तू मुंबईला माझ्यासोबत यावं, तोपर्यंत मी कुठेच नाही जाणार. तुझं शिक्षण पूर्ण व्हावं मला वाटतं. तर अनिका मात्र चोरून यांचे फोटो काढत असते आणि आता ऋषी तिला म्हणतो की हे बघ कमळे, आता तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये हवी आहे. हे फक्त स्वप्न तुझं आणि आबांचं नाही राहिलं, स्वप्न माझं सुद्धा आहे. मी ऋषीकडे पाहते आणि अनिकाला खूपच राग येतो. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.